नमस्कार मित्रांनो सुरुवात करते आहे आज एका नव्या स्टोरीला. नमस्कार, मी तुषार. माझं वय 25 वर्ष आहे. उंची 5 फूट 8 इंच आणि वजन 60 किलो आहे. माझा लवडा 9 इंच आहे. आमचा 4 जणांचा एक परिवार आहे. माझे वडील विनोद, वय वर्ष 52, आई शर्मिला, वय वर्ष 48 आणि माझी मोठी बहीण अंकिता, वय वर्ष 27. माझ्या शरीरयष्टी चांगलीच आहे, पण मला एक वाईट सवय आहे, ती म्हणजे हलवायचं. तसं मी आत्तापर्यंत अनेक बायकांना मुलींना झवलं आहे, पण तरीसुद्धा माझी ती सवय काही कामी येत नाही. आता तर मी स्टोरीवरच येतो. ही माझी प्रथम सुरुवात होती कोणत्या तरी बाईला झवण्याची. तर त्या होत्या आमच्या चाळीत राहणाऱ्या अश्विनी काकी. त्यांची उंची 5 फूट 2 इंच होती, वजन 56 किलो. त्यांचं वय 36 वर्ष आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव राजेश. ते कामानिमित्त जास्त करून बाहेरगावी असायचे. त्यांना 2 मुलं होती. अंदाजी वय एकाच असेल 14 वर्ष आणि दुसऱ्याचं 11 वर्ष. तशा त्या भरलेल्या अंगाच्या असल्यामुळे दिसायला छान होत्या. त्या जास्त गोऱ्यापान नव्हत्या, पण काळ्यासुद्धा नव्हत्या. त्यांचा रंग म्हणजे सावळा होता. त्यांची साईज अंदाजे 34, 32, 36 अशीच होती. तर ही स्टोरी जेव्हा मी 18 वर्षाचा होतो जेव्हा माझा वाढदिवस होता, त्या दिवशीच अश्विनी काकीने मला अनोखं गिफ्ट दिलं. मला तशी 10-12 वर्षापासूनच व्हिडिओ बघण्याचं वेड लागलं होतं, स्टोरी वाचण्याचं वेड लागलं होतं. तेव्हापासूनच हलवायची सवय लागली होती. मला वयापेक्षा मोठ्या असलेल्या लग्न झालेल्या बायकाच आवडायच्या, तर मी त्यांना झवायची कल्पना करायचो आणि हलवायचो. आमच्या शेजारीच अश्विनी काकी राहायची. तसा मी लहान होतो तेव्हापासून त्यांना बघत आलेलो आहे. त्यांना जेव्हा दुसरा मूल झालं तेव्हा मी 11 वर्षाचा होतो व त्या मुलाला आईची मालिश करायला सांगायच्या माझ्या आईला. तेव्हापासून आमची जास्त ओळख झाली होती. माझं त्यांच्या घरी येणं जाणं चालू झालं होतं. जेव्हा त्या मुलाला दूध पाजायच्या तेव्हा त्यांच्या बॉलचं दर्शन मला व्हायचं. ते मी एकटक बघत असायचो, पण त्या काही बोलायच्या नाहीत. उलट जेव्हा पण मी घरी जायचो त्या मला दूध पाजायच्या व त्यांच्या मोठ्या बॉलचं मला दर्शन व्हायचं. 1-2 वर्ष हाच दिनक्रम चालत राहिला, पण त्यानंतर जसं मूल मोठं होत झालं तसं त्यांचं दर्शन होणं बंद झालं होतं. अशीच नंतर 4 वर्ष निघून गेली. मी 17 वर्षाचा झालो होतो. मी रोज त्यांना जावायची कल्पना करून हलवायचो. त्या काकी घरी मॅक्सीस घालायच्या आणि मी माझ्या घरी कमी आणि त्यांच्या घरी जास्त असायचो. त्यामुळे जेव्हा त्या खाली वाकायच्या तेव्हा त्यांच्या बॉलचे दर्शन घ्यायचो, तेही चोरून. त्यांनाही हे माहीत असायचं, पण त्यांनी कधी काही जाणवू दिलं नाही. असेच दिवस जायचे. माझा 18 वर्षाचा वाढदिवस जवळ येत होता. त्यांच्या काही दिवस अगोदरच काकी एक दिवस मला बोलल्या, तुषार, या वाढदिवसाला मी तुला एक गिफ्ट देईन. मी त्यांना विचारलं, कोणतं गिफ्ट? तर त्या म्हणाल्या, ते गुपित आहे, तुला त्या दिवशीच मिळेल. मी हो म्हटलं. विचार करू लागलो, काय असेल गिफ्ट? मला वाटलं एखादा स्मार्टफोन, व्हिडिओ गेम किंवा अजून काही असेल. मी पण रोज त्यांना विचारायचो, काकी, तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहात? तर त्या बोलायच्या, तुला वाढदिवसाला समजेल. मला वाटलं ते नवीन कपडे देतील, पण वाढदिवसा दिवशी त्यांनी वेगळीच तयारी केली होती. माझ्या वाढदिवसाला फक्त 2 दिवस उरले होते. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या मामाकडे राहायला पाठवलं होतं. त्याच दिवशी मी कॉलेजमधून घरी आलो, फ्रेश झालो व काकींच्या घरी गेलो. काकी लादी पुसत होत्या. त्या खाली वाकून लादी पुसत असल्यामुळे त्यांच्या वॉलचे दर्शन मला झाले, पण त्या काकींनी आतमध्ये काही घातलं नव्हतं, त्यामुळे ते लटकत होते. ते पूर्ण दिसले. मी एकटक बघत होतो. तेवढ्यात काकींनी आवाज दिला, काय रे, काय बघतोस? मी हडबडलो व म्हटलं, लादी कशा पुसताय ते बघतोय. पण त्या काही बोलल्या नाहीत. त्या फक्त हसल्या. मी विचारलं, का हसताय तुम्ही? तर त्या पुढं काही बोलल्या नाहीत. मी घरी आलो. काकींना आठवून हलवू लागलो. पुढच्या दिवशी मी कॉलेजला सुट्टी मारली, कारण काकी एकट्याच होत्या. आज मी सकाळीच काकींच्या घरी गेलो, तर त्या उठल्या पण नव्हत्या. मी त्यांचा दरवाजा ठोठावला, तर त्यांनी उठल्या आणि दरवाजा उघडला व मी त्यांना बघतच राहिलो. त्यांनी नाईट सूट घातला होता. आतमध्ये काही घातलं नव्हतं, त्यामुळे त्यांचे बॉल दिसून येत होते. त्यांना बघून माझा लवडा सलामी देत होता. त्या बोलल्या, काय रे, सकाळ सकाळच आलास?
आज कॉलेजला सुट्टी आहे का? मी हडबडीत म्हटलं, काय म्हटलात? काकी तर बोलल्यास, कॉलेजला सुट्टी आहे का? मी म्हणालो, नाही, मी आज स्वतःच सुट्टी घेतली. तर त्या बोलल्या, ठीक आहे ये, मी आत आंघोळीला जाते, तू बस बेडवर आणि टी व्ही बघ. त्यानंतर त्या आत गेल्या आंघोळीला व बोलल्या, बस तू, मी येते 20 मिनिटात. त्यानंतर आपण काहीतरी नाश्ता करू. त्या आतमध्ये बाथरूममध्ये आंघोळीला गेल्या. मी टी व्ही बघत होतो. त्या बोलल्या, अरे तुषार, जरा टॉवेल दे ना, मी टॉवेल घ्यायला विसरली आहे. तर मी म्हटलं, कुठे आहे टॉवेल? तर त्या बोलल्या, बेडरूममध्ये आहे. मी बेडरूममध्ये गेलो, टॉवेल घेतला आणि टॉवेल द्यायला बाथरूमच्या इथे गेलो. बाथरूमचा दरवाजा थोठवला. त्यांनी दरवाजा थोडासा उघडला आणि टॉवेल आतमध्ये घेतला. परत बाथरूमचा दरवाजा लॉक केला व थोड्या वेळाने आंघोळ करून आल्या. आज पण त्यांनी आतमध्ये काही घातलं नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. त्या असं का करत होत्या हे उमगत नव्हतं. मी म्हटलं, काकी, उद्या माझा वाढदिवस आहे, ठाऊक आहे ना तुम्हाला? तुम्ही काहीतरी गिफ्ट देणार आहात मला. तर त्या बोलल्या, हो रे बाबा, माहीत आहे मला सर्व, तू नको विचार करूस, ते तुला जे हवं आहे ते मिळेलच. ओके. नंतर त्यांनी माझ्यासाठी चहा नाश्ता आणला, स्वतःसाठी सुद्धा. मी सुद्धा दिवसभर तिथेच होतो. दुपारची वेळ झाली. आम्ही जेवून खाली खोलीत पडलो होतो. तेव्हा ती उठून लघवी करून येते म्हणून खाली गेली. वर आली आणि दरवाजा लावला आणि माझ्यासमोर साडी काढून लागली. पहिले साडी सोडली, नंतर ब्लाऊज खोलला आणि माझ्या जवळ येऊन म्हणाली, काढ ड्रेसाच्या जरा म्हणून. मग पेटीकोटवर बसली माझ्या शेजारी. मी तिच्या बॉलवर हात ठेवून चोळत होतो. आम्ही दोघं अक्षरशः एकमेकात गुंतून गेलो होतो. काय करतोय दोघांनाही भान नव्हतं. तिने मला तिच्यावर घेतलं आणि बॉल चोखवू लागली. ती वेगळीच हसत होती. मी म्हटलं, काय झालं, का हसतीयस? तर ती बोलली, काही नाही, फक्त मान हलवू लागली. मी तिचा नाडा खोलला आणि पेटीकोट सोडवून पाय फाकवले आणि पुच्ची चाटू लागलो. ती बसली होती. मी चाटायचो तेव्हा ती खाली व्हायची, ज्यामुळे खूप छान वाटायचं. म्हणून ती परत वर यायची. म्हणून मी तिच्या झाटांना पकडून तिला खाली खेचलं आणि पुच्चीला तोंड लावलं. ती नुसती आह आह करत होती. मी माझ्या केसांमध्ये तिचा हात फिरवून घेत होतो. मला म्हणाली, चड्डी काढ ना. मी चड्डी काढून लंगडा पडलो तिच्यासोबत. ती माझा लवडा हातात पकडून चोळू लागली होती. ती लाजत होती खूपच. ती म्हटली, कसं वाटतंय बड्डे गिफ्ट? मी म्हटलं, छान आहे. तर ती बोलली, तुझा बाबू पण छान आहे. मी म्हटलं, का मोठा आहे का लहान आहे? ती म्हणाली, 9 इंचाचा असेल, असा मोठ्या माणसांचा वाटतो. तिला म्हटलं. ती खूप लाजू लागली. तर तिने माझा लवडा दाबला आणि म्हणाली, ची, काय पण बोलू नकोस. आज काय झालंय? मी तिला विचारलं. तर ती म्हटली, तुला बड्डे गिफ्ट हवं होतं ना? मग ती म्हणाली, दररोज तर नुसतं मागे मागे करत असतोस. म्हटलं, आज तुला तुझं बड्डे गिफ्ट घ्यावं. मी पण खूप एक्साईट झालो होतो. तिच्यावर चढून तिला चुंबन करू लागलो. ती पण हसू लागली. म्हणाली, मंदच आहेस, आता कळालं का तुला बड्डे गिफ्ट काय असतं ते? मी तिचा बॉल तोंडात भरला आणि चोखू लागलो. ती मूड बनवू लागली होती. हळूहळू कणत होती. मी पोटावर हात खाली नेत पुच्चीवर ठेवला आणि तिने पाय फाकवले. मी बोटं घालू लागलो. तेव्हा तिने माझा बुल्ला पकडला. चोळू लागली. तिची पुच्ची ओली झाली होती. ती म्हणाली, चल ना, करायचं नाही का? मी तिच्यावर आलो आणि पुच्ची बघितली आणि चाटली वाकून. मग बुल्ला लावला लवडा आणि घासू लागलो. तिने लवडा हातात पकडून लावला आणि म्हणाली, घुसव आत. मी लवडा आतमध्ये घातला. तसं ती आह आह करू लागली. मी तिच्या अंगावर आलो आणि डोळ्यात डोळे घातले आणि ती हळूहळू आत बाहेर करू लागलो. तिने पाय हवेत फाकवले होते. पहिल्यांदा जेव्हा मी तिच्या होटानं होट ठेवले होते, तिने मला पकडलं आणि जिभेने जीभ चोखू लागली. आम्ही दोघंही खूप छान चुंबन करत होतो. तसंच मी तिला जवतही होतो. तिची पुच्ची ओली झाली होती, पण तिला खूप मज्जा येत होती. कदाचित भरपूर दिवस झाले तिला कोणी झवलं नसेल. म्हणूनच मी विचारलं, काका करत नाहीत का? तिने फक्त नाही म्हणून मान हलवली. मी तिला ती काही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हती. ती गांड उचलून मला साथ देत होती. त्या दिवशी नंतर आम्ही नेहमीच करू लागलो होतो आणि तीही नेहमी मला बोलवायची. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा.
आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.